संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या पुस्तकामुळे माझ्या आयुष्यात बदल झाला ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. दिवस 7वा. संधीचे सोने करा. वर्गात मुलं एकमेकांच्या वहीत काहीतरी पाहत होती. काही जण आपली वही दुसऱ्याला दाखवताना आढेवेढे घेत होती. तरी पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. वेगळाच गृहपाठ मुलं करून आली होती. त्यांनी त्यांची रोजनिशी लिहिली होती. ज्यांची रोजनिशी भरगच्च होती, नियोजनाप्रमाणे सगळे काही केले होते, ती अगदी आनंदानं आपली रोजनिशी दुसऱ्याला दाखवत होती. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचं काही ना काहीतरी राहूनच गेलं होतं. ती निराश दिसत होती. कपडे धुवायचं राहूनच गेलं कल्याणी. खेळातच जास्त वेळ गेला रमेश. बऱ्याच दिवसांनी मामा आला होता, मग त्याच्याशी गप्पा मारताना दिवस कुठं गेला तेच कळलं नाही सचिन. मुलं आपापलं नियोजन कसं कोलमडलं ते एकमेकांना सांगत होती. एवढ्यात सर वर्गात आले आणि वर्ग एकदम चिडीचूप झाला. त्यांनी वर्गावरून एकदा नजर फिरवली. मुलांच्या हातात वह्या दिसत होत्या. म्हणजे त्यांनी रोजनिशी लिहिली आहे हे त्यांच्या लक्षात आले. लिहिली का रोजनिशी त्यांनी विचारले. हो, बहुतेकांनी माना डोलावल्या. ज्यांची रोजनिशी चांगली होती ती मुलं आपापल्या वह्या घेऊन सरांच्याकडे सरसावली. सरांनी त्यांच्या वह्या पाहिल्या आणि शाबासकीही दिली. पण काही जणांनी आपली जागाच सोडली नाही. आपल्या वहीतच डोकं खुपसून बसली होती. सरांनी ओळखलं की त्यांच्या रोजनिशीत काहीतरी कमतरता आहे. मुलांनो, शांतपणे ते बोलायला लागले. रोजनिशी लिहिण्याचे फायदे आता तुमच्या लक्षात आले असतील. सांगता का तुम्हाला काय फायदे झाले ते? हो सर, सगळी कामं नियोजनाप्रमाणे करण्याचा आपण प्रयत्न करतो, माधुरीनं अभिमानानं सांगितलं. आपला वेळ वाया जात नाही सर, राजेश म्हणाला. नियोजनाप्रमाणे काही करायचं राहून गेलं तर वाईट वाटतं सर, कल्याणी नाराजीच्या सुरात म्हणाली. काही हरकत नाही, समजावण्याच्या सुरात सर म्हणाले. तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे जे काल राहिलं ते पुढच्या दिवसाच्या नियोजनात घ्यायचं, पण ते करायचं, सोडून द्यायचं नाही. दुसऱ्या दिवशीचं काम वाढू देत. काही दिवस त्रासाचं वाटेल, पण सवय होईल आणि त्याचा फायदा तुमच्या नंतर लक्षात येईल. त्यावेळी तुमचे अनुभव तुम्ही मला सांगा. थोडे थांबून सर म्हणाले, आज माझ्या नियोजनामध्ये मी तुम्हाला एक कथा सांगायचं ठरवून आलो आहे. सांगा सांगा सर, एकच गलका झाला. ऐका तर. एक चित्रकार असतो. त्याने एक सुंदर चित्र काढलं आणि ते एका चित्र प्रदर्शनामध्ये ठेवलं. चित्र सुंदर होते, त्यात कल्पकता होती. प्रेक्षक त्या चित्राजवळ थांबत न्याहाळून पाहत आणि वाह असा उद्गार त्यांच्या तोंडातून बाहेर पडे. परंतु त्या चित्राचा अर्थ मात्र त्यांना कळत नव्हता. त्यात काहीतरी गूढता होती, कारण ते चित्र एका सुंदर स्त्रीचे होते. आता सुंदर स्त्रीचे चित्र कोणाला आवडत नाही? मुलं हसली. पण त्या सुंदर स्त्रीचा चेहरा तिच्या लांब सडक केसांनी बराचसा झाकाळलेला होता आणि तिच्या पायाला पंखही होते. आता स्त्री, पंख कोणाला काहीच कळेना. म्हणून त्यांनी त्या चित्रकाराचा शोध घेतला आणि त्यालाच विचारले, हे चित्र कशाचे आहे? यावर तो म्हणाला, संधीचे. सर थोडे थांबले. सर्वांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली. मुलं गोंधळात पडली होती. काय समजला चित्राचा अर्थ? सरांनी विचारलं. 2-3 ठिकाणाहून आवाज आला. तुमच्याप्रमाणेच त्या प्रेक्षकांनाही काही अर्थ लागेना, म्हणून त्यांनी चित्रकाराला विचारले. म्हणजे आम्हाला नाही समजलं. मग तो चित्रकार म्हणाला, जेव्हा संधी येते तेव्हा ती ओळखू येत नाही आणि ओळखायला उशीर झाला तर ती भुरकन उडून जाते. काही आलं लक्षात? थोडं थांबून सरांनी विचारलं. हा सर, सरस्वती म्हणाली. त्या स्त्रीचा चेहरा केसांनी झाकल्यामुळे ती ओळखू येत नाही आणि तिच्या पायाला पंख असल्यामुळे ती भुरकन उडून जाते. शाबास. तर संधीचं हे असं आहे. उत्कर्षाची संधी प्रत्येकालाच मिळत असते. थोर विचारवंत कार्डियन म्हणतो,
कार्डिनल म्हणतो की असा एकही मनुष्य नसेल की ज्याला भाग्योदयाची एकही संधी मिळाली नसेल. तो जर संधीच्या आगमन प्रसंगी निद्रिस्त असेल, संधीची त्याला शुद्ध बुद्धही नसेल, तर आलेली संधी त्याच पावली परत जाते. पण तिचे स्वागत करायला तो तयार असेल, आनंदाने उत्साहाने तिची वाट पाहत असेल, तर त्याला यशोमार्ग तात्काळ सापडतो. आणि यालाच संधीचे सोने करणे असे म्हणतात. संधीचे सोने करणारे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माविषयी विचार मांडण्यासाठी त्यांना फक्त 5 मिनिटाची संधी देण्यात आली होती. म्हणण्यापेक्षा खरे तर त्यांनी ती मिळवली होती. उंची वस्त्रे घातलेल्या पंडितांच्या प्रचंड सभेत भगवी वस्त्रे घातलेल्या साधूसारख्या दिसणाऱ्या विवेकानंदांना तेथील संयोजक भाषण करण्याची परवानगी देईनात. शेवटी विवेकानंदांनी त्यांना खूप विनंती केल्यावर त्यांनी फक्त 5 मिनिटांमध्ये हिंदू धर्माविषयी आपले विचार मांडण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य, केवळ 5 मिनिटाच्या भाषणाने त्यांनी ही परिषद मंत्रमुग्ध करून सोडली. पुढे ही परिषद 17 दिवस चालली. रटाळ भाषणे ऐकून लोक उठून जाऊ लागले की संयोजक सांगे, स्वामी विवेकानंद थोड्या वेळ बोलणार आहेत. मग तेवढ्यासाठी लोक थांबत. पुढे लोक आग्रहास्तव 3 वर्ष त्यांनी अमेरिकेमध्ये राहून व्याख्याने दिली. हिंदू धर्माची पताका त्यांनी जगात उंचावली, केवळ 5 मिनिटाच्या संधीमध्ये. उत्स्फूर्तपणे मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. झाडावरून खाली पडणारे फळ अनेकांनी पाहिले होते, परंतु न्यूटनने जेव्हा ते पाहिले, तो क्षण ही त्याची अमूल्य संधी होती. ते फळ खालीच का पडले, वर का गेले नाही, या एकाच विचाराने त्याला पछाडले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तो अजरामर झाला. एका क्षणाची संधी. एका गरीब घिसाड्याच्या मुलाला पुस्तक बांधणीच्या दुकानात काम मिळाले आणि तीच त्याने संधी समजली. बायडिंगसाठी येईल ते पुस्तक तो वाचायचा. त्यातील विशेष करून त्याला विद्युतशास्त्रावरची पुस्तके फार आवडायची आणि त्यातून त्यास हम्फ्रे डेव्ही या वैज्ञानिकास भेटण्याची इच्छा झाली. लंडनच्या रॉयल सोसायटीत हम्फ्रे डेव्हीची व्याख्याने होत असत, पण त्याला तेथे कोण नेणार. मग खिडकीमध्ये उभे राहून तो ती व्याख्याने ऐकू लागला आणि त्याची ही धडपड पाहून कोणीतरी त्यास हॉलमध्ये प्रवेश मिळवून दिला. मग काय संधीच. सर्व व्याख्याने ऐकून त्याने ती सुंदर अक्षरामध्ये लिहून काढली आणि एक पुस्तक तयार करून म्हणजे बायडिंग करून ते हम्फ्रे डेव्हीच्या पत्त्यावर पाठवून दिले. सोबत एक विनंती अर्ज सुद्धा केला. त्याच्या प्रयोगशाळेमध्ये उत्तम त्यास झाडूवाल्याचे तरी काम मिळावे. पण हम्फ्रे डेव्हीने त्यास ओळखून प्रयोगशाळेमध्ये काम करण्याची संधी दिली. पुढे तो विद्युतशास्त्राचा संशोधक म्हणून नावारूपाला आला आणि मिळालेल्या संधीचे सोने करणारा हाच तो मायकेल फॅरेडे. वर्गात शांतता पसरली. एवढ्याच विक्रम म्हणाला, सर, ती माणसं मोठी होती, पण ती आपल्यासारखीच माणसं होती ना. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान असणारी. आणि संधी सुद्धा कधीच भेदभाव करीत नाही. सर्वांना समान संधी असते. जो तिचा लाभ घेतो तो असामान्य असतो. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात उत्कर्षाची एक संधी येते आणि शेक्सपियर म्हणतो त्याप्रमाणे त्या संधीच्या लाटेवर जो स्वार होतो तो पुढे जातो, यशस्वी होतो. लाटेची उंची पाहून जो घाबरतो आणि मागे राहतो, अरे पण लाट कधीतरी ओसरणारच ना, अशा वेळी स्वार होणारा सुद्धा किनाऱ्यावर येतो. गरज आहे ती फक्त संधी पकडण्याची. पण सर, संधी कधी आणि कशी येते कळतच नाही, वनिता म्हणाली. त्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला कथा सांगितली ना. संधी आपल्या आसपासच असतात. शाळेत तुम्हाला शिक्षक गाणे म्हणायला, कविता म्हणायला सांगतात, भाषण करायला सांगतात. या संधीच नव्हे काय, पण आपण मात्र मी नाही करत जागचे हलत नाही. गमावली की नाही संधी. घरात काम करण्याची संधी असते. रस्त्याने चालताना एखादा अपघात डोळ्यासमोर घडला तर मदत करण्याची संधी असते. पावसाळ्यात धबधबा न्याहाळता येतो, तर निरभ्र आकाशामध्ये ताऱ्यांचा शोध घेता येतो. शेतात डोलणारी पिके तर संधीचा खजिनाच. पशुपक्ष्यांचे जगणे अनेक गोष्टी शिकून जातात. अरे पावला पावलाला संधी असते. पण सर, सगळंच कसं जमणार, विवेकने विचारले. मी कुठं म्हणतो सगळंच जमलं पाहिजे म्हणून. आपण दुसऱ्या दिवशी जे ध्येय निश्चित केले आहे
तेच डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्या संबंधाने संधी येतात ती पकडायची. ती निसटली की कायमचीच गेली. मग हळूहळू काय उपयोग? अशी माणसं आयुष्यात नेहमी तक्रार करताना दिसतात. मला संधीच मिळाली नाही, नाहीतर मी हे केलं असतं, ते केलं असतं, असं काहीतरी समर्थन करायचं. याला काहीच अर्थ नाही. एम हिदायतुल्ला म्हणतात, कोणतीही संधी दुसऱ्यांदा कधीही दार ठोठावत नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या पहिल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तुमच्या आवडीची ती संधी आहे ना, मग वाट कशाला बघायची? वर्ले हा विचारवंत आपल्याला सांगतो, तुम्ही अंतःकरणापासून उद्योगी आहात काय? जर असाल तर चालू क्षण व्यर्थ दौडू नका. जी गोष्ट तुम्ही करू इच्छिता किंवा ज्या गोष्टीची तुम्ही सुखस्वप्ने रंगविता ती गोष्ट करण्यास आरंभ करा. चाणक्यांनी सांगून ठेवलं आहे, काही करण्याची प्रेरणा जेव्हा होते तोच उचित मुहूर्त होय आणि ती वेळ टळली तर सफलताही टळते. सर थांबले, गंभीर दिसू लागले. लवकर काही बोलेनात. मुलांनाही आश्चर्य वाटले. सरांच्याकडे ती बघतच राहिली. सर दीर्घ श्वास घेऊन बोलू लागले, मुलांनो, तुमच्याशी बोलता बोलता मला एक प्रसंग आठवला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये B.Ed अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी महाराष्ट्रातून शिक्षण क्षेत्रातील काही मंडळींना बोलावलं होतं. सुदैवाने माझाही समावेश त्यामध्ये होता. आमचे गट पाडण्यात आले. पहिल्या दिवसाच्या चर्चेनंतर सायंकाळी आम्हाला स्वाध्याय देण्यात आले. प्रत्येक गटाने दिलेल्या विषयावर गटात चर्चा करून गटप्रमुखाने दुसऱ्या दिवशी सर्वांपुढे त्याची मांडणी करावी असे सांगितले. आम्ही सर्वांची सोय विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये केली होती. आमचे गुरुवर्य डॉक्टर V.S. देशपांडे आमचे गटप्रमुख होते. जेवण झाल्यावर आम्ही एकत्र बसलो. दिलेल्या विषयावर चर्चा केली, मुद्दे निश्चित केले, टिपणे काढली आणि उठताना सर म्हणाले, आपल्या गटाच्या वतीने उद्या सभागृहामध्ये ही मांडणी कुंभार करतील. त्यावेळी मी झटकन म्हणालो, नाही सर, ती तुम्हीच करा. क्षणभर थांबून सर म्हणाले, ठीक आहे. प्रत्येकजण आपापल्या खोलीमध्ये गेले. पण का कुणास ठाऊक, पण मला आपलं काहीतरी चुकीचं केल्यासारखं वाटू लागलो. सरांनी आपल्यावर एवढा विश्वास टाकला आणि आपण नाही म्हणालो. माझी पावले सरांच्या खोलीकडे वळली. बेल दाबली. सरांनी दार उघडले. अरे कुंभार, का हो? सर, मी उद्या प्रेझेंटेशन करतो. सर हसले आणि म्हणाले, कुंभार, आम्ही तुम्हाला संधी देतो, घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचे. दुसऱ्या दिवशी मी आमच्या गटाचे प्रतिनिधित्व केले आणि ते सर्वांना खूप आवडले. हा भाग वेगळा, पण सरांचे ते वाक्य सुद्धा आठवते आणि कळते, संधी कशी सहजासहजी येते. मुले मंत्रमुग्ध झाली होती. कान टवकारून ती ऐकत होती. आपलं बोलणं त्यांच्यात चांगलं रुजतंय हे त्यांच्या लक्षात आलं. ही संधीच आहे हे सरांनी ओळखलं आणि पुढे आणखी काही दाखले देत ते म्हणाले, संधी कशी आणि कधी येईल हे सांगता येत नाही, ती तुम्हीच ओळखायची आणि कामी लावायची. फर्ग्युसन नावाच्या एका धनगराच्या मुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. गुरे चरताना काचेच्या तुकड्यातून पाहता पाहता त्याने ताऱ्यांचा आणि त्याच्या गतीचा शोध लावला. तो एक मोठा खगोलशास्त्रज्ञ बनला. जॉर्ज स्टीफन्सला विसरू नका. खऱ्या पांढऱ्या मातीचे तुकडे आणि कोळशाच्या कांड्या यांच्यावर तो गणिताचे नियम शिकला आणि म्हणूनच थोर विचारवंत E.H. चेपिन म्हणतो, सर्वोत्तम मनुष्य तो नव्हे की जो संधीची वाट पाहत बसतो. हाती आलेल्या संधी कमी प्रतीच्या लेखून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि संधी न मिळाल्यावर आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडतो. सर्वोत्तम मनुष्य तोच की जो सामान्य संधीमधून सुद्धा उज्ज्वल आणि मार्गदर्शी विजय प्राप्त करतो. लाखो संधींची परीक्षा करतानाही तुम्हाला योग्य संधी क्वचितच सापडेल. तुमच्या आसपासच्या वातावरणामध्ये हजारो दुर्लक्ष झालेल्या अनाथ संधी तुमच्या नायकत्वाची वाट पाहत असतात. तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल, काम करण्याची ताकद आणि हिंमत असेल तर तुम्ही स्वतःच त्याच्यातून उज्ज्वल यश विकसित करू शका. बोलता बोलता सरांचे लक्ष कोपऱ्यातील एका मुलाकडे गेले. एका वाडीतून येणारा राजू होता. तो ऐकण्यामध्ये तल्लीन होऊन गेला होता, मात्र बोलत तर काहीच नव्हता. म्हणून त्याला बोलतं करण्यासाठी सरांनी थेट त्यालाच विचारले, राजू, कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो सर. मग गप्प का? तो काहीच बोलेना. अरे, तुला काही संधी मिळेल की नाही? हो हो, जे म्हणून चांगले काम तुम्हाला करायला मिळते ती संधीच असते. मग ते तुमच्यासाठी, आईवडिलांसाठी, भाऊ बहिणीसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी, पशुपक्ष्यांसाठी, अगर निसर्गातील कोणासाठीही असेल. तुम्ही शिकता ही एक संधीच आहे ना.
आज आपल्या देशामध्ये अशी लाखो मुलं आहेत ज्यांना साधं शिक्षणही मिळत नाही. खेळ, वक्तृत्व, गायन, संगीत, कार्यानुभव, प्रयोग या सगळ्या संधीच आहेत ना. पण यातलं नेमकं काय करायचं? सगळ्या संधी म्हटलं तर सगळंच कसं करायचं? शाळेत जे काही होईल ते आम्ही करतोच की, सुवर्णा गोंधळून म्हणाली. हां, ते आपल्या आवडीवर अवलंबून असते. कोणाला खेळाची आवड असेल तर त्याने जिथं तिथं खेळायला मिळेल, खेळाचे मार्गदर्शन मिळेल ते घ्यायचं आणि खेळात नाव कमवायचं. वक्तृत्व कलेमध्ये ज्याला गोडी असेल त्याने भाषण करण्याची संधी कधीही सोडू नये. अभ्यास आवडणाऱ्यांनी अभ्यास करायचा आणि ज्ञानी व्हायचं. गायक बनावं वाटणाऱ्याने शाळेत गाणं म्हणायचं आणि म्हटलंच पाहिजे. यातला कोणताही गुण तुम्हाला अत्युच्च टोकावर घेऊन जाऊ शकतो. सर, आम्ही असा कधी विचारच केला नव्हता. कस्तुरी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. काही हरकत नाही, पण आता प्रत्येक कामाकडे त्या दृष्टीने पहा. ऑस्टिन फेल्प्सचे वाक्य लक्षात ठेवा. सतर्कतेने संधीची वाट पाहणे, साहसाने नि कौशल्याने संधी प्राप्त करणे आणि शक्ती आणि दृढतापूर्वक संधीचा फायदा घेऊन कार्य यशस्वी करणे हेच मनुष्याला यशस्वी करणारे गुण, हाच मनुष्याला यशस्वी करणारा मार्ग. थोडं थांबून सर म्हणाले, मुलांनो, श्रम करायला मिळणे ही सुद्धा एक संधीच असते. ती कशी काय? स्नेहाने विचारले. त्यासंबंधी आपण उद्या पाहूया.